राम कृष्ण हरी. ज्यावेळेला आपण तुळस म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर लगेच निळ्या रंगाचे भगवान श्रीकृष्ण, सावळ्या रंगाचा विठ्ठल आणि डेरेद्वार मंजुळाने भरलेली तुळस दिसते. ही तुळस माते समान आपलं पोषण आणि रक्षण करत राहते. म्हणून तुळशीचं पूजन, सेवन आणि रोपण आरोग्यासाठी लाभदायक आहे. आर्थिक लाभ होतो, त्याबरोबर आध्यात्मिक सुद्धा तुळशीला खूप सारं महत्त्व आहे. जिथं तुळस असते तिथं आरोग्य, शांती यांचं मंगलमय वातावरण तयार होतं. आता चरक संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे की तुळशी कफ वातशामक तसेच विष, विकार, दमा, खोकला यावरती अत्यंत गुणकारी आहे. आणि दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हटलं जातं की तुळशीच्या पानामध्ये 0.7% उडनशील ऑइल म्हणजे ओलाटाईल ऑइल आढळून येतं आणि कफ निसारक, प्रतिजैविक, अँटीसेप्टिक असतं. त्यामुळं कीटकांना ते पळवून लावतं. आणि वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार तुळशीच्या पानामध्ये युजेनॉल नामक तत्व आहे, जे अँटी स्ट्रेस, अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल गुणांनी भरपूर भरलेलं आहे. त्यामुळं शरीराच्या रोगप्रतिकारक संस्थेला ही तुळस मजबूत करते आणि बऱ्याच ताण, तणाव, चिंता, विषाद, नैराश्य यापासून ती दूर ठेवते. असं म्हटलं जातं की काही परीक्षणामध्ये असं आढळून आलं की तुळशीमुळं ग्लुकोजची जी पातळी असते आपल्या शरीरामध्ये ती पातळी पण ती कमी करते आणि त्यामुळं रक्तदाब नियंत्रित राहतो आणि डायबिटीसचा धोका होत नाही किंवा डायबिटीस होत नाही. असंही तुळशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग तुळशीचं रोप काय करतं तर हवेतलं हानिकारक बॅक्टेरिया, व्हायरस नष्ट करतं आणि म्हणजे बॅक्टेरियाला मारण्यासाठी ते सहाय्य करतं. म्हणून हवा शुद्ध राहते. हे कारण तुळशीच्या जवळ ऑक्सिजनची लेवल वाढलेली असतं, त्याचं कारण हे आहे. आणि तुळशीजवळ बसलो आपण तर श्वसन संस्था जी आहे ती आपली स्ट्रॉंग होते, कारण ऑक्सिजन लेवल तुळशीजवळ भरपूर असते. याचा अर्थ की ऑक्सिजनची लेवल जिथं जास्त आहे तिथं फ्रेश वाटतं माणसाला आणि सगळ्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण तिथं न्हावून निघतो. म्हणजे हे वैज्ञानिक पण कारण आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली जाते, आता आध्यात्मिक जर आपण समजा बघितलं तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की तिला नुसता स्पर्श केला तरी ती पाप नष्ट करते. नुसतं दर्शनाने पाप नष्ट होतो आणि स्पर्श केला ना तर ते शरीर आपलं पवित्र करते. आणि जर तुळशीला पाणी घातलं तर त्यासाठी तर एक तुळशी महात्म्यामध्ये एक ओवी आहे, नित्य जो तुलसीच नमस्कारी त्यास देखुनी यम पळे दुरी. म्हणजे तुळशीला जर रोज पाणी दिलं, पाणी घातलं, म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये तुळशीला रोज पाणी घाला असं कटाक्षानं सांगितलेलं आहे की यम तुळशीला पाणी घातलेलं बघितलं की यमसुद्धा तिथून पळ सुटतो. आणि श्रीकृष्णाशी जवळीक साधायची असेल तरी आपल्याला तुळशीच्या माध्यमातूनच त्याच्याकडं पोचावं लागतं. दुसरी गोष्ट, पुष्पामध्ये जेवढी जगामध्ये भगवान नारायण म्हणतात की जगामध्ये जेवढी पुष्प, फुलं आहेत त्यामध्ये सगळ्यात पवित्र आणि सुंदर फूल हे तुळस आहे. आणि सगळे जेवढ्या देवी आहेत इथं त्या सगळ्या देवीमध्ये सुद्धा तुळस हिला पवित्र मानलेलं आहे. अशी ही श्रीहरीची भक्ती आपल्याला प्रदान करणारी असा ह्या तुळशी मातेचा स्वभाव आहे. आणि तुळशी देवीची मंजिरी अर्पिलेले श्रीकृष्णाच्या श्री, धन्य धन्य तो प्राणी संसारी, ऐसे वदे व्यास ऋषी. म्हणजे श्रीकृष्णाच्या मस्तकावरती जर मंजिरा ठेवल्या तर आपलं पाहिजे ते काम पूर्ण होतं. आपल्याला जी कुठली मनोकामना असेल, अर्थात विठ्ठलाच्या आणि तुळशी भगवान श्रीकृष्णाच्या दोन्ही एकच आहेत. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की तुळशीच्या मुळात ब्रह्मदेव आहे. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे सर्च करून
तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मदेव आहे, मध्यभागी भगवान जनार्दन आणि मंजरीत श्री रुद्रदेवाचा वास आहे, म्हणजे तो तिथं उपस्थित आहे. यामुळे ती पावन मानली जाते. बघा, घरामध्ये दारिद्र्य असेल, दुःख असेल, ती सुद्धा पळवून लावणारी ही तुळस आहे. म्हणून 1, 2, 3 रोपं तरी आपल्या घरी तुळशीची हवीतच. कारण तुळशीची चिमूटभर बीज आपण जर रात्रीची पाण्यामध्ये भिजत टाकली, तुळशीचं बी म्हणजे मंजुळा, आणि त्या जर आपण पीत राहिलो थोड्या थोड्या दिवसानंतर, तरीसुद्धा आपलं दीर्घायुष्य म्हणजे आयुष्य वाढतं. कारण आयुष्य वाढतं का? आपलं आयुष्य वाढतं तर आयुष्य वाढण्याचं एकच कारण आहे की आपण निरोगी असेल तरच आपलं आयुष्य वाढतं ना. मग निरोगी ठेवण्याचं काम तुळस करते. का करते? की शुद्ध हवा म्हणजे वातावरणाला नेहमी पवित्रच करते. म्हणून जिथं तुळस आहे तिथला आजूबाजूचा परिसर हा ॲटोमॅटिकच ऑक्सिजन जास्त असल्यामुळं तो अगदी प्रसन्न राहतो, मंगलमय राहतो, आणि त्यामुळं आपल्याला मनानंच न मागताच आरोग्य आपलं लाभदायी असं तुळस बनवते. तुळशी पूजन बुद्धिबळ, चारित्र्यबळ, आरोग्यबळ, मानसिक विषाद आणि आत्महत्यासारखे जे माणसं करतात ती सुद्धा तुळशीच्या सानिध्यात आली तर ती करत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीच्या आपण ज्या वेळेला इतर ठिकाणी जप करतो, 108 वेळा जर आपण इतर ठिकाणी जप केले आणि तुळशी मातेच्या जवळ बसून आपण तिच्या सानिध्यात जर जप केले तर हजारो पटीने 108 गुणिले 5 10 करा. अशा पद्धतीनं ती जपाची संख्या आपल्याला पुण्य देत राहते. इतकं त्याचं पुण्य असं गुणाकार होतो त्या जपमाळेचा. अशी ही तुळस आहे. ही आपल्या घरी यावर्षी त्या नवीन वर्षामध्ये संकल्प करूया आणि सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं भलं हो, या उद्देशानं हा मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि सगळ्यांनी 1 नाही 2 नाही 3-4 रोपं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी घराच्या तिथं लावा. एखादं शोचं झाड कमी करा, पण ही रोपं आपल्या आध्यात्मिक पण जसं आहे तसंच आरोग्यसुद्धा देणार आहे. आणि तुळशीचा एक सुंदर असा मंत्र मी तुम्हाला सांगते, तो तुम्ही म्हणा. तुम्हाला लाईफमध्ये दुसरा कुठलाही मंत्र उच्चारण्याची गरज नाही. जे काय असेल तुम्ही त्या ह्या मंत्राला मागू शकता. मंत्र आहे, तुलसी स्त्री सखी शुभे पापहारिणी पुण्य दे, नमस्ते नारद मुने नारायणी मनप्रिय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हा मंत्र पाठ करा. आणि एवढंच केलं तरी खूप आहे. तुझं आहे तुझं पाशी परी, तू जागा चुकलाशी, इथंच आहे पण दिसत नाही, अशी आपली अवस्था होते.